यानंतर बीडमधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीवरती 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही केला जातोय आणि त्यानंतर हे दोन्ही शिक्षक फरारही झालेले आहेत। या विरोधात आता स्थानिक ग्रामस्थ हे एकवटलेले आहेत। घटनेनंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय, तर नागरिक आणि सामाजिक संघटना रस्त्यावरती उतरल्यात। आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सोमवारी बीड शहर बंदचं आवाहन देखील केलं जात आहे। बीडमध्ये जी काल निंदनीय घटना घडली, या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये एका विद्यार्थिनीवर, आमच्या बीडच्या भगिनीवर, या संकुलामधील प्राध्यापक विजय पवार, प्राध्यापक प्रशांत खटावकर यांनी जो अत्याचार केला, त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे। आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञान मिळतं त्या ज्ञान मंदिरासमोर आज आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व धर्मीय चळवळीतील सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी येऊन हा बंद पुकारला होता।